नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मान्सूनने अंदाजित वेळेच्या 1 दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या 8 दिवस आधी म्हणजेच की आज सकाळी केरळमध्ये धडक दिली होती. मान्सून देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूच्या बहुतांश भाग व्यापून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत मजला मारली आहे. मान्सून गोव्याच्या उंबरठ्यावर आला तर पुढील 2 ते 3 दिवसापासून मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. म्हणजेच की मान्सूनने 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा ह्याची मोठी झेप घेतली आहे. आज संपूर्ण केरळ राज्य मान्सूनने व्यापलं, तसंच तामिळनाडू राज्यात बहुतांश भागातही मान्सून दाखल झाला. कर्नाटकाचाही काही भाग मान्सूनने व्यापला. सोबतच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण भाग, संपूर्ण लक्षद्वीप बेटे, पूर्ण मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग, उत्तर बंगालचा उपसागराचा काही भाग तर मिझोरामचा काही भागात मान्सून 1 दिवस आधीच दाखल झाला. मान्सूनच्या वाटचालीचा सीमा आज कर्नाटकातील कारवार आणि शिमोगा, तमिळनाडूमधील धर्मापुरी आणि चेन्नई तसेच मिझोराममधील 6 भागात होती. मान्सूनच्या वाटचालीचा पोषक हवामान आणि त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तरच मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आंध्र प्रदेशातही दाखल होणार. कर्नाटकाचा आणखी एक भाग, तामिळनाडूचा उरलेला भाग, ईशान्येकडील राज्यांचा काही भाग, हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमच्या काही भागांचाही मान्सून दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शिवाय या काळात मान्सून मध्य अरबी समुद्र आणि काही भागांच्या बंगालच्या उपसागराच्या काही भागातही दाखल होईल, असा अंदाज आहे. मान्सून 2 दिवस एकाच भागात रेंगाळला तरी म्हणजेच की रविवार सोमवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अंदाजित वेळेच्या 1-2 दिवस आधीच मान्सून येणार आहे. धन्यवाद.